आपण पाहत आहात BCCN न्यूज. वसंत हुंकारी यांच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन. अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये कमी वयातच विविध कारणामुळे मानसिक तणाव, नैराश्य वाढत आहे, ज्यामधून विद्यार्थी चुकीचे निर्णय घेताना दिसतात. याच विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे, त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, यासाठी राज्यभरात वसंत हुंकारे हे प्रबोधन करत आहेत. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने बुलढाण्यात 3 दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुलढाण्यात वसंत हुंकारी यांचा न समजलेले आईबाप समजून घेताना या विषयावर आज 17 फेब्रुवारीला व्याख्यान पार पडले. या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड, कुणाल गायकवाड, गजेंद्र दांदडे व शिवजयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य, त्याचबरोबर बुलढाणा शहरातील विविध विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान वसंत हुंकारे यांनी केलेल्या भावनिक प्रबोधनामुळे मोठे भावनिक वातावरण पाहायला मिळाले. सर्वच विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळताना दिसले. धर्मवीर संभाजी महाराज के बोला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. बाप सांगतो पोरगा माझ्या खांद्याला खांदा लावतात आणि तेच पोरग व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं. कुठला तर बेगडी नायक पडद्यावरचा येतो, तुम्हाला म्हणतो विमल खाव, तुम्हाला म्हणतो गुटखा खाव, तुम्हाला म्हणतो आओ महाराज 3 पत्ती रेमी खेळो. हे नालाय काढो. 17-18 वर्षाचं पोरग दारूच्या नशेमध्ये फिरू लागलं. 13-14 वर्षाचं पोरग तंबाखू मळू लागलं. गांजाच्या पुड्या घेऊन तुम्ही हरामखोरानं फिरू लागला. कारण लक्षात घे पोरा, तुला बाप कळाला नाही. आणि या राष्ट्राचा इतिहास सांगतो बघ, या मातीचा इतिहास सांगतो बघ. ज्याला बाप कळाला, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात शड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजीराजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजीराजांची. वय वर्ष 32 आहे माझ्या राजाचा. वय वर्ष 32 आहे माझ्या राजाचा. संभाजीराजांना कायदा झालेले आहे. भेकाड नामर्दासारखा आम्ही व्यसन करायला लागलो, रस्त्यानं सिगारेट फुकत फिरायला लागलो. ऐका नीट नीट ऐका. वय वर्ष 32 आहे माझ्या राजाचा. संभाजीराजांना कायदा झालेले आहे. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे. मृत्यूच्या दारात माझा संभाजीराजा उभा आहे. असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहेत. प्रत्येक जखमेतून काळे रक्त टाप 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 गळत आहे. पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचितही कमी झालेलं नाहीये. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. अमावस्येची ती रात्र थरथर कापत आहे. आणि मृत्यूच्या दारात औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य व हमारे चरणों में राख. हम तुम्हारी जान इसी वक्त बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारामध्ये माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. माझ्या बापानं कणानं हे स्वराज्य कसं मोठं केलं सांगायचं. बाप्पा माझा तुमच्यावर लई जीव आहे. पप्पा मार बेटी पोरा, मार बेटी मार बेटी. पोरीनो, हा रडणारा बाप खोटाय का मला सांग. हा हत्तीसारखा बाप खोटाय का मला सांग. सांग पोरी मला, वाघाच्या छाताडावर नाचणारा हा बाप तुझ्यासाठी रडतो, हा पडद्यावरचा बाप आहे का मला सांग. काय या बापाची चूक सांगा. कुठल्या हरामखोरासाठी या बापाला पोलीस स्टेशनला उभं कराल का? पोरा, हातामध्ये मावा गुटखा गांजा घेशील का? अरे बापाच्या मिठीपेक्षा नशा कुठल्याच मिठीमध्ये नाही केलं माझ्या लेकरा. सांग या बापाची काय चुका. चला पाया पडा, चला चुका पोरीनो पाया पडा. या देव माणसाच्या पाया पडा, चुका चुका पडा, पाया पडा.
तुझा देव आहे पुरी, हा तुझा पांडुरंग आहे पुरी, हा तुझा पांडुरंग आहे. चला खाली बसलेल्या प्रत्येकानं ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतला, चला उजवा हात वरती करा, चला उजवा हात वरती करा. चला ठेवा ठेवा आपल्या डोक्यावर ठेवा, चला डोक्यावर ठेवा, ठेवा डोक्यावर ठेवा. हे आई बापानं आयुष्य दिलं, आता फक्त आई बापासाठी 1 मिनिट द्यायचं आहे. चला डोळे बंद करा, डोळे बंद करा, करा डोळे बंद आणि आणा डोळ्यासमोर आई बापाला, आणा डोळ्यासमोर आई बापाला. घरात आई बाप नसला, सोडून गेलेला आहे, तुम्ही अनाथ झालेला आहे. आजपर्यंत नैवेद्य पोचला नाही, पण आजची प्रार्थना पोचणार. ते आई बापाला डोळ्यासमोर आणा आणि एकदा आईला सांगा, आई माझा तुझ्यावर लई जीव आहे ग. एकदा बापाला सांगा, पप्पा माझा तुमच्यावर लई जीव आहे. मला मी तिकडकडून आई बापाला, हे पोरीनं घरातल्या बापाला डोळ्यासमोर आणा आणि सांगा, पप्पा जीव जाईल पण कुठल्या हरामखोरा बरोबर मी निघून नाही जाणार, मी कुठल्याच खोट्याच्या प्रेमा जाळ्यामध्ये फसणार नाही. पप्पा माझ्याकडून चुका झाल्या, मला माफ करा पप्पा, मला मिठीमध्ये घ्या पप्पा. हे पोरीनं माझ्या बापाला मिठी, आपल्या बापाला सोडून कुठे जायचं नाही बघ. हे पोरानं सांगा, मी गांजा नाही कधीच घेणार हातात, मी व्यसन कधीच करणार नाही. पप्पा आमचं तुमच्यावर लय जीव आहे, आय लव्ह यू, घ्या शपथ. हात खाली बस, असं सगळे बस.